साडेतीन पीठ कोणचे? तुळजापूरची तुळजा भवानी हे पूर्ण पीठ, माहोरची रेणुकाबाई हे पूर्ण पीठ, आणि कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण पीठ, आणि वणीची देवी म्हणजे सप्तशृंगी देवी अर्ध पीठ. विठाला विठाला पीठ म्हणजे दळणातलं नाही गव्हाचं, पीठ म्हणजे आसन. हो, पीठ म्हणजे सिंहासन, पीठ म्हणजे व्यासपीठ. काय तर पीठ असं समजता तुम्ही, गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हे पीठ नाही. या पीठावर ज्या बसणाऱ्या देव आहेत ते 3.5 मुहूर्त 3.5 पीठ आहेत. आता देह 3.5 आहे. किती? प्रत्येकाने आपला हात मोजून, हाताने मोजून बघा, ज्याची त्याच्या हाताने. 3.5 किती आहे? 3.5 हात. आउट हात का मानव देव अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव का मानव देव अल्लाह ने तुझं दिया. आउट म्हणजे 3.5. आउट म्हणजे ते हे नाही क्रिकेटमध्ये आउट, त्या क्रिकेटचं आउट नाही, आउट म्हणजे 3.5. 3.5 हाताचा देह भगवंताने तुम्हाला दिला. ते कशा करता दिला हे जास्त सांगायचं नाही, म्हणून 3.5. तुम्हाला जागा सुद्धा 3.5च आहे. जागा शेवटची जागा किती आहे? 3.5. त्याचं नाव मसन वाटत. विठाला 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 विठाला. ही जागा कोणाची आहे? जागा आपली नाही. अरे ज्याची जागा होती ते गेले, रावणासारखे गेले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कबडी नेली लाई, सांगते कबडी नेली लाई, सांगते कबडी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे आपलं काहीच नाही. ज्याची संपदा एवढी होती त्याची सुद्धा संघ गेली नाही. मग आपल्याला जागा किती? फक्त 3.5.
बर 3.5चा विचार केला तर पुन्हा एक विचार सांगतो. प्रत्येकाच्या अंगावर किती केस आहेत? प्रत्येकाच्या अंगावर किती केस आहेत? 3.5 कोटी. किती? 3.5 कोटी. म्हणजे 3.5 आलं का नाही? लक्ष्मणाची शक्ती लागली त्यावेळेस लक्ष्मणाच्या केशामध्ये बाण लागला होता. किती होते? तिथे नाथ महाराजांनी वर्णन केलं 3.5 कोटी केस होते. एवढ्या केसामध्ये एका रोमामध्ये बाण होता. ज्या अर्थी आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत. विठाला विठाला 3.5 मात्रा आहेत. मात्रा कोणत्या आहेत? आकार, उकार, मकार आणि अमात्रा. अमात्रा म्हणजे अर्धचंद्र. आणि या 3.5 मात्रामध्ये सर्व विश्व आहे. भगवंताने जे निर्माण केलं तर 3.5 मात्रामध्ये जग. किती जग आहे? 14 भुवन आहेत, 7 पाताळे, 21 स्वर्ग आहे, 3 लोक आहेत, मृत्यू, स्वर्ग आणि पाताळ. एवढे या 3.5 मात्रातले विश्व आहे. विठाला 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 विठाला. आता चला पुढं. 3.5 मुहूर्त कोणचे कोणचे? गुढीपाडवा पूर्ण मुहूर्त. विजयादशमी पूर्ण मुहूर्त. अक्षय तृतीया पूर्ण मुहूर्त. आणि दिवाळीचा पाडवा अर्ध मुहूर्त. दिवाळीचा पाडवा बालप्रतिपदा येते ना, तो अर्धा पाडवा आहे. असे 3.5 मुहूर्त आहेत. आणि 3.5 मुहूर्तापैकी एक आज कोणचं मुहूर्त आहे? विजयादशमी. विठाला विठा विठाला 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 विठाला. या मुहूर्ताचं नाव आहे विजयादशमी. या मुहूर्तावर विजय प्राप्त होतो. मग कोणचं काम करा त्याचा विजय, कीर्तन करा त्याचा विजय, भजन करा त्याचा विजय. एवढंच का? प्रभू रामचंद्राने याच मुहूर्तावर विजय केला. विठाला विठाला प्रभू रामचंद्राने या मुहूर्तावर कोण मारलं? रावण मारला. रावण. म्हणून आजही रावण जाळण्याची प्रथा आहे. म्हणून आज लोक रावणालाच जाळतात. का म्हणून जाळतात? कागदाचा रावण करतात, जाळतात. कागदाचा करतात का काम क्रोध रावण जाळतात. कोणचा जाळायचा? अहंकार रूपी रावण जाळायचा. मग जरसं कीर्तन करू लागला तर रावण जवळ येतं माणसाच्या. थोडस अर्ध्या हळकोंडाने पिवळा झाला की रावण जवळ आलाच. तुमच्याकडनं आमच्याकडे सांगतो परभणी जिल्ह्यात तुम्हाला विद्यार्थ्याचं कसं सांगू? होय, 2 शब्द बोलता आले टिपण केलं की त्याला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही संस्थेमध्ये. विठाला विठाला हे कशा करता सांगलं? हे रावण 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 आज जाळून टाकायचा आहे. म्हणून रावणाला मारून विजय कमवायचा आहे. कशावर?
आत्मारामाचा विजय झाला पाहिजे आज हृदयामध्ये कोण आहे आत्माराम याचा विजय म्हणजे विजयादशमी विठाला